प्रणाम खंडोजी. राम राम. या कविराज. कुठे बाहेर निघालात? हो, परंतु आपण आलात, या ना, बसा. खरं तर आमचा होरा होताच की आम्ही इथे आलो हे कळल्यानंतर तुम्ही याल म्हणून, आणि काय येणार हेही माहित होतं. राजन कसे आहेत? आई भवानीच्या आशीर्वादाने चांगले आहेत. राजन नाही आले? नाही, येणार नाहीत एवढ्यात तरी. कशाला थांबले? त्यांनी खरं तर रायगडावर यायला हवं होतं. आम्हाला त्यांची काळजी वाटते. सगळेच खूप चिंतेत आहेत. ज्यांनी कोणी ही साजिश केली ते सापडले? शोध सुरू आहे. शिवाय पन्हाळगडावरील हर एकाची कसून चौकशी चालू आहे. काही सुगावा माग मिळाला? नाही, अजून तरी नाही. हे मा चंडी, मा काली, राजनवर तुझी कृपा असू दे. काय रे, तूच सांभाळतोस ना पागा? जी मालक. राजांचा घोडा पडला त्या दिवशी तू कुठं होतास? इथंच होतो. पाणी खुराक तूच दिलास ना राजांच्या घोड्याला? पाणी खुराक मॅच केलं, आंघोळ घातली, धूप फिरवला, पर दिवस उगवायच्या आधी. आणि मग दिवस जसा जसा उगवायला लागला तशी आरास उठली, डोकं दुखायला लागलं. मग पागाच्या मागच्या बाजूला पडलो आणि डोळा लागला. दुसरं कोण आलं होतं पागेमध्ये? खरं सांग. नाही, कुणी बी नाही. ज्योतिबा शपथ नाही. घोड्याला कुसुंबा दिला तो कसा? काय बी माहित नाही. तेच विचार करतोय मी बी. नाळ ढिली झाली ती? नाळ ढिलीच होती. हिळा झिजला म्हणून नाळ निसटली. तुला घर सोडून जाता येणार नाही. बागेत सापडली तर? जी धनी, कधी सापडली? आत्ताच. तशीच तुमच्याकडे घेऊन आलो. परंतु आम्हाला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय का ही अंगठी बागेत काम करणाऱ्यांना कशी काय नाही सापडली? नाही, त्या जागेवर कोणी गेलंच नाही. आम्ही पागेतल्या लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. आम्ही तिथं काय मागमूस लागतो का हे बघायला गेलो, तेव्हा ही अंगठी सापडली. कोणाची असेल ही अंगठी? तिचा मालक घावलच की. रायपा, जी. पन्हाळ्याच्या बाजारपेठेत जा. इथल्या सोनाराच्या घडणावळीची अंगठी असेल तर सोनार सांगू शकेल अंगठी कोणाची आहे. सोनारानं नुसता अंदाज जरी सांगितला तरी गुन्हेगार हुडकायला येळ नाही लागणार. हे करत असताना गुन्हेगार सावध होता कामा नये. जी धनी, याची खबरदारी घेऊ आम्ही. गाड्यांनो, अंगठी बागेत सापडली यावरून एक गोष्ट नक्की, घोड्याची नाल काढण्याचं काम बागेतच झाले. म्हणजे बागेत काम करणाऱ्यांपैकी मोत्तद्दार असेल, खरारा करणाऱ्यांपैकी कोणी असेल, एक जण फितूर आहे. त्यामुळे जागरूक राहा. जी धनी. जी राजा, येतो. खाशांची नौबत यावेळी? येसू? राजे, राजे कसे आहात तुम्ही? कुठे घोडा पडला? किती लागले तुम्हाला? सांगा ना आम्हाला. येसू, घोडा पडला तर घोड्याला लागेल ना, आम्हाला कसं काय लागेल? हसायला येतंय तुम्हाला आता? आमचा जीव निघाला होता पन्हाळ्यावर येईपर्यंत. राजे, काय झालंय? येसू, आम्हाला काही झालं नाही आणि काही होणारही नाही. असं कसं म्हणताय तुम्ही? एवढी मोठी घटना घडली आणि तुम्ही... ज्या माणसाची बायको खंबीर असते ना, तो माणूस कायम निर्धास्त असतो, मग तो राजा असो किंवा रंक. राजे, तुम्ही आता विषय बदलू नका बरं. आम्हाला खरं खरं सांगा, काय झालं? सांगू, पण इथे आत तरी आल की नाही? चल.
बघा राजे, आलो आम्ही आतमध्ये. आता सांगा काय झालंय ते. आधी बसा तरी. या राजे अहो, बसा. बसलो. आता सांगा काय झालंय. सांगितलं असतं पण डोळ्यांची तशी परवानगी नाही. डोळ्यांची परवानगी नाही? कुणाला? ओठांना. ओठांना? आत्ताच काही सांगू नका. आधी राणी साहेबांना नीट बघू द्या असं म्हणतात. काय हे राजे, ही कसली चेष्टा म्हणायची आमची. अहो चेष्टा नाही तर का. एवढ्या लांबून आला, दमला असाल, अजून नीट बसलाही नाहीत की लगेच प्रश्नांचा भडीमार सुरू, शंका कुशंकांची सरबत्ती सुरू. काय हे? राजे मग काय करावं आम्ही. आमच्या जीवाचा थरकाप उडाला इथे. कधी एकदा येऊन तुम्हाला बघतोय असं झालंय आम्हाला. बघितलं ना. तेच तर म्हणतोय आम्ही. तुम्ही बघितलं मग आम्ही काय घोडं मारलं. घोडा नाही, घोडा. तो कसा पडला ते सांगा आम्हाला. राजे आम्ही असंही ऐकलंय की त्याला गुंगीचं औषध दिलं होतं आणि त्याची नालही ढिली केली होती. हो. राजे अहो, हे सगळं केवढ्यात पडलं असतं. हो येसू, थोडक्यात बचावलं आम्ही. तुमचं कुंकू बळकट. रस्त्यात ती म्हातारी माय आम्हाला भेटली नसती तर. कोणी केलं हे माहित नाही, पण बागेत एक अंगठी सापडली. त्या अंगठीवरूनच कदाचित माग सापडेल गुन्हेगाराचा. ही अंगठी तुमच्याच पेढीतली आहे ना? म्हणजे झालं तरी काय. तुम्ही सांगितलं की ही अंगठी अमुक एकाची आहे, तर मी त्याच्या पावतर पोचू शकल. पण अंगठी कितीतरी नग घडवून येतात, असं कसं सांगणार. तुमच्याकडे नोंदी असतीलच की. आम्ही नोंदी करतो पण नावाची नोंद करत नाही. अमुक एक डाग गेला एवढीच नोंद. आणि तसं पण पावती गिऱ्हाईकाकडेच असती, मग तुम्ही कसं शोधणार. त्याच्या हाताच्या बोटावर अंगठीचा वण उमटला असेलच की. तो काही लगेच जातोय का? तुमच्यासाठी आणलंय, स्वतः केलायत आम्ही. घ्या. राजे खूप दिवस झालं तुम्ही आमच्या हातचं काही खाल्लं नाही. बघा तरी. वडी घेतो आम्ही. पण येसू, तुम्ही रायगड सोडून शिखर शिंगणापूरला जायला नको होतं. आम्ही जाणारच नव्हतो. दानपत्राची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही बाळराजेंना तयारही केलं होतं, परंतु कविराज म्हणाले जा म्हणून. येसू, तुम्ही कविराजांचं ऐकायला नको होतं. आम्ही ऐकणारच नव्हतो त्यांचं. पण शिखर शिंगणापुरी जाऊन आम्ही एक सत्कार्य केलं. महत्वाचं होतं ते. बाकरे शास्त्रींना दानपत्र दिलेत. नाही, एका आईनं आपल्या मुलासाठी केलेला नवस फेडला आम्ही. कुठला नवस, कोण मुलगा, कशासाठी वेळ बर्बाद केला. राजे, तो मुलगा कोणी साधा सुधा मुलगा नाही, आता छत्रपती आहे. काय? हो. आणि आम्ही आता त्या छत्रपतींसमोर उभ्या आहोत. आमच्या सासूबाई जे जे बोलल्या होत्या तसं तसं आम्ही केलं. येसू, एकीकडे लोक आमच्यावर घाला घालायला टपले, ते आमचं मरण चिंततात, आणि तुम्ही आमचा जन्मकाळ जागवलात, दानधर्म केलात, सहस्त्र भोजनं घातली. बहुधा त्या तृप्त मनांनी आम्हाला आशीर्वाद दिले असावे, म्हणूनच घोड्यावर असताना घोड्याची नाल निसटली नाही. राजे, काळजी वाटते हो. सावध राहा. त्यात तुम्ही इकडे, आम्ही तिकडे रायगडावर.
सू नका चिंता कर. आणि हे काय फक्त वडीवर बोळवण करणार आहात की काय आमची? नाही हो, वडीवर का म्हणून आम्ही स्वतः स्वयंपाक करणार आहोत. पण लवकर का, भूक लागली आम्हाला. जी राजा, आलोच आम्ही. येसू येसू ही वडी बघा ना. काय झालं? हा, राय पांचोत्याची माझी अंगठी घेऊन सोनाराकडे जात होते. गेले तर जाऊ दे. आता सोनार काही एक अंगठी घडवतोय होय? हं? अरे शेकडोने अंगठ्या घडवतोय त्यो. ते काय उगाच? हे बघ तू बिनघोर राहा. अरे तुझी अंगठी कुठं बी गाळ झाली असेल. आता सोनार अंगठी बघून काय सांगणार? ही अंगठी मी पन्हाळगडावर घेतली आहे. पन्हाळगडावर कशाला घेतलीस? पोलादपूर, महाड, रायगडावर काय सोनार नव्हते होय? होतं की तर कामाचा इसार मिळाला होता. तर एवढं पण जवळ कुठं ठेवायचं? मला संशय यायचं म्हणून सोनं घ्यावं म्हटलं आणि ही अंगठी केली. अवघड झालंय. आता आपण घावणार. आपण पळून जाऊया. चौकी पहारा लय कडक केल्या. बाहेर जाता यायचं नाही. सूर्यजी काहीतरी कर बाबा. पण काय करायचं? लयच अवघड झालंय. रायगडावर बी खबर गेली. राणी साहेब बी आल्यात. काय? राणी साहेब आल्यात? होय. चल. थांबा. तुम्ही म्या सूर्याजी निक्कम आणि हा बापूजी माळी. होय. आम्ही पाहिलंय तुम्हाला. रायगडावर होतात ना तुम्ही? हो, आम्ही दोघं रायगडावर होतो. माझे वडील कान्होजी बाबांकडे होते. जेदे सरदारांकडे मुदपाक खाण्यात. असं. आणि राणी साहेब सांगायचं म्हणजे बाळराजेंच्या लग्नाचा समजा स्वयंपाक ज्या 10 आचार्यांनी केला होता त्यात म्या होतो. हा, आत्ता आला आमच्या लक्षात. आम्ही तोच विचार करत होतो, परंतु आत्ता ओळखलं तुम्हाला. पण पन्हाळावर कधी आलात आणि रायगड का सोडलात? आम्ही काही चाकर माणसं राणी साहेब. जशी आज्ञा होईल, आदेश येईल तसं निघायचं. मी तर नेहमी फौजेचा खानसामा म्हणूनच काम केले. पण लय दगदग होतीये म्हणून रायगडी आलो तर पन्हाळगडी पाठवली. आम्ही इथे आलो तर 2000ची शिबंदी होती आणि आता तर 1 मास झाला राजबी आलं. पण राजांवर लक्ष आहे ना तुमचं? तर हो, त्यासनी काय आवडतं काय नाही आवडत समद ठाव हाय. असं. मग सांगा बघू, काय आवडतं त्यांना? अहो, पन्हाळगडावर आलं की वारणेचा मरळ मासा हटकून खात्यात. असं. आणि कोकणात गेले की पापलेट, झिंगा आणि फणसाची पोळी. होय. चांगलीच जाणकारी ठेवली आहे तुमच्या राजांबद्दल तू. ठेवायलाच पाहिजे. अन्नदाते आहेत ते. त्याच तुमच्या अन्नदात्याला भूक लागली आता. मुदपाक खाण्यात आम्हाला मदत करा. चला. राणी साहेब, म्या मरळ मासा आला का बघून येतो.
चला हो हो चला हो हो बापूजी आ? तुमच्या हाताला काही लागलंय का? तुमच्या हाताला काही लागलंय का? कुठं काय काय नाही काय नाही काय नाही ठीक आहे चला राम राम सरदार. कोण तुम्ही? हा, लय कामात बोलाय बी सवड नाही का? चालली थोडी धावपळ. धावपळ का काही हुडकताय? हा, सापडला का माणूस? तुला कोणी सांगितलं? अशा गोष्टी येतात कानावर. अशा गोष्टी काही लपून राहतात वय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही काय परका आहेत वय. आम्ही स्वराज्याच्या सेवेतली माणसं. ते झालंच म्हणा. तुम्हाला सापडलेल्या अंगठीचा मालक मला माहिती आहे. काय? वय मी ओळखतो त्याला. ओळखतो? म्हणजे माझ्या पाहण्यात आहे. तुम्हाला दावतो, खात्री करा. कुठं असतो तो? या धावतो. या सरदार, या इकडनं इकडनं. सरदार, इथंच राहतो तो माणूस असं मी ऐकून आहे. हीच ती झोपडी. चला रा. वा, काय सुगंध आहे. राणीसाहेब, गडावरच्या या घमघमाटानं समोरच्या डोंगरावरच्या देव ज्योतिबाची सुद्धा भूक चाळवली असेल. राजे, आम्ही मघाशीच देवाच्या दिशेनं शितळाई केलीये. राजे, काय झालं? खडा लागला. हे देवा, पाणी घ्या. आता मेला. वय, अरे देवा. नक्की हाच आहे का तो माणूस? अंगठीवाला तो हाच. अंगठी उडकायला पन्हाळ्यावर आला होता. नाहीतर मला काय माहित. माणूस हाच आहे ना नक्की? खात्री करून घेऊ. नाहीतर एक करा, त्याचं अंगठीचं बोट बघा. अंगठीचं ठस दिसतील.